ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता सुनीताकडून ती बेवारस डेड बॉडी मिळवून नागराज प्रियाने खूप मोठा प्लॅन रचलेला असतो आणि जेव्हा आता प्रतिमा मेली असल्याचे बातमी आता वाऱ्यासारखी सुभेदार किल्लेदार परिवाराला मिळालेली असते, त्याच वेळेस पूर्णाची तब्येत खूप बिघडलेली असते। तर तिथेच आता रविराजांनी स्वतःहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु ऐनवेळी अर्जुन तिथे पोहोचतो आणि रविराजांचा जीव वाचवणार असतो। तर आता तिथे प्रतिमाची ही बॉडी असूच शकत नाही असं ठणकावून सांगत सुमनने खूप मोठा धोका टाळत तिथे मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि नागराज प्रियाच्या प्लॅनची पूर्ण वाट लावून टाकलेली असते। तर आता नागराज प्रिया सुनीताकडून ती बॉडी कशी मिळवणार व त्यानंतर ती एका बेवारस ठिकाणी कशी फेकणार, तर त्यानंतर आता रविराज जे आता आपली प्रतिमा आपल्याला सोडून या जगातून निघून गेल्याची बातमी रविराजांना कळता क्षणी धक्क्यानेच रविराज आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असतात, तेव्हा ऐनवेळी जाऊन अर्जुन त्यांना कसा वाचवणार व तिथेच आता सुमनला अशा प्रतिमाच्या कोणत्या सत्याचा उलगडा होणार असतो की आता सुमने बॉम्ब फोडता क्षणी नागराज प्रियाच्या प्लॅनची पूर्ण वाट लागणार असते। हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता सुनीताने प्रियाला फोन करून त्यांची बॉडी तयार झाली असल्याचं सांगितलेलं असतं, तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि सुनीताला सांगते की तू तुझं काम फत्ते केलं आहेस ना, मग तुला आता तुझ्या कामाचे भरपूर पैसेही मिळतील। तेव्हा आता सुनीता सांगत असते की मॅडम, परंतु हे प्रकरण जर उघडकीस आलं तर माझी नोकरी धोक्यात जाईल। तेव्हा आता प्रिया म्हणते की तुझं तोंड बंद ठेवलं ना तर काहीच नाही होणार। तर त्यानंतर प्रिया नागराजला सांगते की त्या सुनीताचा फोन आला होता आणि तिने आपल्याला सांगितल्यानुसार 2 दिवसांनी ती बॉडी आपल्याला देणार होतीस ना, मग तीच बॉडी आपल्याला घेण्यासाठी सुनीताने शवागारामध्ये बोलवलं आहे। तेव्हा आता नागराज सुद्धा खूप खुश होतो आणि प्रियाला म्हणतो की काय सांगतेस प्रिया, चल चल पटकन आपण बॉडी आणण्यासाठी जाऊया। प्रिया जराशी घाबरून गेलेली असते। तर तिकडे आता शवागारामध्ये गेल्यानंतर तिथे नागराज आणि प्रिया दोघी आता त्या वॉर्डबॉयला ती बॉडी आणण्यासाठी सांगतात। तेव्हा आता तो वॉर्डबॉय पिलेला असतो आणि तो नागराजला म्हणतो की कसली बॉडी, म्हणजे कुठली फायनल केली होती। तेव्हा नागराज म्हणतो की तुला सांगितलं होतं ना 26 क्रमांकाची बॉडी, त्या बाईची बॉडी आम्ही फायनल करून गेलो होतो ना, आणि त्याचे निम्मे पैसेही तुम्हाला आधीच पोच केले आहेत, कसली कामं करता तुम्ही। तेव्हा आता तो लगेच वॉर्डबॉय तयार होतो। तर नागराज आणि तो वॉर्डबॉय आता त्या बाईची ती बॉडी, ज्याचा चेहरा पूर्ण आता बिघडलेला असतो, आणि ती बॉडी आता नागराजच्या डिक्कीमध्ये ते ठेवून देतात। तर प्रिया आणि नागराज दोघे आता ती बॉडी एका बेवारस ठिकाणी टाकण्यासाठी जाणार असतात। तेव्हा प्रिया म्हणते की अशा ठिकाणी टाका की जिथे थोडीफार माणसे येत जात असतील आणि जेव्हा ती बॉडी त्यांना दिसेल तर ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर पोलिसांना एकदा बातमी मिळाली की ती मग रविराज किल्लेदारापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। तर संध्याकाळी रात्रीत आता नागराज प्रियाने गायब होऊन प्रतिमाची जी खोटी बॉडी असते त्याचं जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्याचं सगळं काही प्लॅनिंगनुसार दोघे आता एका बेवारस ठिकाणी आलेले असतात आणि त्यानंतर ती बॉडी आता फेकून देतात। फेकून देत असताना प्रियाने त्या बॉडीवरती प्रतिमाचे 1-2 हार, जे की रविराजांना माहिती होते, ते हार त्या बॉडीमध्ये टाकलेले असतात आणि ती बॉडी फेकून दिलेली असते। तर दुसऱ्या दिवशी तिथे आता पोलिसांचा रविराजांना अचानक फोन येतो आणि पोलीस लगेच रविराजांना सांगतात की आम्हाला एक बेवारस बॉडी भेटली आहे आणि त्याच्यावरती काही दागिने सुद्धा आहेत, कदाचित तुम्ही येऊन खात्री करून जाऊ शकता का, की म्हणजे आम्हाला समजेल की ती बॉडी नक्की तुमच्या पत्नीची आहे की नाही। तेव्हा आता रविराज मोठा धक्क्यानेच पोलिसांना जाब विचारतात आणि म्हणतात की काहीतरी काय बोलताय तुम्ही, अहो मी एकट्यानेच नाही सांगितलं की माझी पत्नी जिवंत आहे आणि तुम्ही तिचा शोध घ्यायचा सोडून असं बेवारस बॉड्या बिड्या मिळाल्याचे फोन मला कशासाठी करताय। तेव्हा आता तो पोलीस इन्स्पेक्टर तिथे रविराजांना सांगतो की हे बघा सर, तुम्ही अजिबात हायपर होऊ नका, आमचं जे काय आहे ते आम्ही करत आहोत। तर रविराज तिथे पोलिसांना सांगतात की आमच्या घरातील 2-3 माणसांनी माझ्या बायकोला जिवंत पाहिलं आहे आणि तुम्ही असं तिच्या मेल्याची खबर मला देताय। तेव्हा आता नागराज प्रियाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते दोघेही आता खूप खुश असतात। तर आता प्रिया म्हणते की पाहिलंत ना, मी म्हणले होते की वाऱ्यासारखी बातमी किल्लेदाराला मिळेल, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार, आता टेन्शनच घेऊ नका। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर सुमन विचारते काय झालं भाऊजी, तर रविराज सांगतात की अगं
कुठली तरी बेवारस बॉडी सापडली आहे आणि पोलिसांनी मला फोन केला आहे की ती बॉडी प्रतिमेची आहे की नाही हे बघण्यासाठी. तेव्हा आता सुमनला मोठा धक्का बसतो. तर तिथे रविराजांना सुमन सांगते की हे बघा भाऊजी, तुम्ही ना अजिबात तिथे जाऊच नका. तेव्हा आता लगेच प्रिया उठते आणि म्हणते बाबा, मला असं वाटतं की आपल्याला तर माहिती आहे ना की आपल्या आईला कधीच काही होणार नाही, ती नक्कीच आपल्याला परत मिळणार आहे. परंतु पोलिसांची जी काही खात्री आहे ती चुकीची ठरवण्यासाठी तरी तुम्ही तिथे जाऊच शकता की. तेव्हा आता रविराज म्हणतो म्हणजे, तर आता लगेच नागराज म्हणतो की नाही म्हणजे दादा, ती बॉडी प्रतिमा वहिनीची नसणारच आहे. परंतु तू जाऊन एकदा पाहून ये ना, म्हणजे त्या बॉडीवरती काही असेल करेल किंवा काही खून वगैरे असेल, जन्मखून किंवा त्याच्या काही वस्तू, त्यानुसार आपल्याला कळेल ना. तेव्हा आता रविराज चिडतो आणि म्हणतो की तुमच्या दोघांना वेड तर लागलं नाही आहे ना, माझ्या प्रतिमेला काहीच नाही होणार. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही बाबा, फक्त तुम्ही ना पोलिसांना खोटं ठरवून या की ती बॉडी आपल्या आईची नसणारच आहे. तेव्हा आता रविराजांना प्रियाचं म्हणणं जरासं पटतं आणि रविराज आता तिथे पोलीस स्टेशनला जातात. तेव्हा आता पोलिसांनी रविराजांना बॉडी दाखवण्यासाठी घेऊन गेलेले असतात. परंतु त्या बॉडीचा चेहरा इतका बिघडलेला असतो की तो नागराजने त्या वॉर्डबॉयला सांगून पूर्ण चेहरा बिघडवून टाकलेला असतो. अगदी आता प्रतिमाचे शरीर बांधी जशी असते तशीच बॉडी त्यांनी मिळवलेली असते आणि सुनीता त्या वॉर्डबॉयला खूप सारे पैसेही चारलेले असतात आणि त्याचे रेकॉर्डही आता कायमचे मिटवलेले असतात. तर इकडे आता रविराजांना पोलीस त्या वस्तूवर सापडलेले 2-3 ज्या काही दागिने असतात ते रविराजांच्या हाती देतात. तेव्हा आता रविराजांना मोठा धक्काच बसतो, कारण रविराजांना आठवतंय की हा दागिना, हा हार तर मी प्रतिमाला दिवाळीच्या पाडव्याला गिफ्ट केला होता आणि रविराज आता धक्क्याने तिथे कोलमडून गेलेले असतात. तर तो पोलीस लगेचच त्यांना सावरतो आणि म्हणतो की हे बघा साहेब, आम्हाला एक बॉडी मिळाली होती आणि त्याची खात्री करून घेण्यासाठीच आम्हाला तुम्हाला बोलवावं लागलं. परंतु तुम्ही सांगू शकता का ही बॉडी तुमच्या पत्नीचीच आहे का? तेव्हा आता रविराज रडत असतो आणि रविराज म्हणतो की ही बॉडी माहीत नाही, परंतु हा हार माझ्या बायकोचाच आहे. मला चांगला आठवतोय, हा दिवाळीला मी तिला पाडव्याला गिफ्ट केला होता. पोलीस आणि रविराज यांचे सुद्धा आता गैरसमज झालेला असतो आणि त्यांना वाटत असतं की ती बॉडी नक्कीच आता प्रतिमेची आहे. सगळीकडे आता हाहाकार उठत तिथे आता रविराज मोठ्या धक्क्यातून त्या सावरू शकत नसतात. तर तिकडे आता नागराजने फोन करून आता स्वतःहून ही बातमी सुभेदारांना दिलेली असते. जेव्हा आता कल्पनाला फोनवरती समजतं की आपली प्रतिमा जिवंत नाही आहे, तेव्हा आता कल्पनाच्या हातून धक्क्यानेच फोन खाली पडतो. तर लगेचच सायली जाते आणि आई, काय झालं आहे, तुम्ही काही बोलत का नाही आहेत असं म्हणत असते. तेव्हा आता कल्पना खूप रडते आणि सायलीच्या गळ्यात पडून रडत असते. तर घरातील सर्वच जण आता जमा होतात आणि विचारत असतात, कल्पना अगं काय झालं आहे. घरातील सर्वच जण खूप घाबरून गेलेले असतात. तर आता तिथे कल्पना सांगते की नागराज भाऊजींचा फोन आला होता आणि त्याने मला असं सांगितलं की कुठली तरी एक बेवारस डेड बॉडी सापडली आहे आणि ती प्रतिमेचीच असल्याची खात्री पटली आहे. आपली प्रतिमा आपल्याला सोडून या जगातून कायमची निघून गेली आहे. तेव्हा आता सुभेदारांच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तर हीच बातमी जेव्हा पूर्णाजी ऐकते तेव्हा धक्क्यानेच पूर्णाजी म्हणते, काय बोलतेस कल्पना तू. तेव्हा आता पूर्णाई आल्याचं कळताच तिथे आता सर्वच जण सावरतात आणि पूर्णाईला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता कल्पना म्हणते की पूर्णाई, आता हे दुःख आपल्याला पचवावं लागेल. आपण गेली 25 वर्ष प्रतिमा येण्याची आशा लावून बसलो होतो, परंतु आता अचानक नागराज भाऊजींचा मला फोन आला होता आणि त्यांनी स्वतःची मला बातमी दिली आहे. तेव्हा आता नाही, माझी प्रतिमा मला सोडून असं निघून जाऊच शकत नाही असं आता म्हणत पूर्णाजी प्रतिमा, माझी प्रतिमा असं करून तिथे आता बेशुद्ध पडते. तेव्हा आता घरातील सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर लगेचच अर्जुन पूर्णाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. तर तिथे अश्विन आता पूर्णाईच्या शेजारी तिची काळजी घेण्यासाठी थांबलेला असतो. तर इकडे आता सुभेदार परिवार अख्खा कोलमडून गेलेला असतो आणि प्रतिमा, प्रताप, अर्जुन, सायली हे सगळेच जण खूप रडत असतात. तर कल्पना आता सायलीला एक एक करत प्रतिमाच्या खूप साऱ्या आठवणीही सांगत असते. तर आता कल्पना सायलीला म्हणत असते की सायली, अगं हे सगळं अचानक असं कसं काय घडलं गं. ज्या प्रतिमेची आम्ही गेली 25 वर्ष वाट पाहत होतो त्या प्रतिमेची मेल्याची बातमी आपल्याला मिळावी, इतकं किती मोठं दुर्दैवी आहोत आपण. तेव्हा आता सायली तिथे कल्पनाला सावरण्याचा, शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर अर्जुन तिथे म्हणतो की मम्मा, आपली अशी अवस्था झाली आहे, मग सिनियर कसा असेल. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो कल्पना, आता आपल्याला स्वतःलाही सावरावं लागेल आणि रविराजाला सुद्धा आपण सावरू शकतो. हे बघ कल्पना, हे दुःख आपण
काही करून आपल्याला सगळ्याला पचवावं लागणार आहे आणि आपल्याला सगळ्यात आधी जाऊन रविराजांची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा आता तिथे अर्जुन म्हणत असतो की ही बातमी जेव्हा मला मिळाली आहे तेव्हापासून मी हाच विचार करतोय की सिनियर आता कसल्या मनस्थितीत असेल. सिनियरने गेले 25 वर्ष एक दिवस असा गेला नाही की प्रतिमा आत्याची आठवण काढली नाही. आणि आता अचानकपणे प्रतिमा आत्या गेल्याची बातमी जेव्हा सिनियरला मिळाली असेल तेव्हा सिनियरची सुद्धा पुन्हा आजीसारखीच अवस्था झाली असेल ना मामा. तर आता तिथे प्रताप म्हणतो की हे बघा, आपण ना आता डायरेक्ट रविराजाच्या घरी जाऊया. तिथे सध्या सगळेच जण आता कोलमडून गेलेले असतील, त्यांना आपल्याला सावरावं लागेल. कल्पना, तू अजिबात रडायचं नाही. तू जर आता जास्त रडलीस किंवा प्रतिमाच्या जास्त आठवणी काढशील तितकाच त्रास तुलाही आणि आपल्या सगळ्या परिवारासोबत आपल्या त्या दुसऱ्या किल्लेदार परिवाराला सुद्धा होणार आहे. तेव्हा सायली म्हणते की हो आई, बाबांचं म्हणणं मला पटतं आहे. सगळ्यात आधी आपल्याला रविराजन सर यांना सावरावं लागेल आणि त्यानंतर अख्खा सुभेदार परिवार तिथे आता किल्लेदारांच्या घरी गेलेला असतो. तिथे गेल्यानंतर आता किल्लेदारांच्या परिवारामध्ये सुद्धा आता सगळेच जण रडत असतात, खूप कोलमडून गेलेले असतात. तर लगेचच कल्पनाला पाहताच प्रिया लगेचच मामी अशी हाक मारत कल्पनासमोर उगाच रडण्याचं नाटक करत असते. कल्पना आता सुमनला सांगते की सुमन, हे अचानक असं काय घडलं ग? तुला माहिती आहे का, ही बातमी जेव्हा आमच्या घरामध्ये पोहोचली तेव्हा तर पूर्णही बेशुद्ध पडले आहेत. त्यांची तब्येत खूप खालावली आहे. तेव्हा आता सुमन खूप रडत असते आणि ती कल्पनाला सांगते, मला माहिती नाही, परंतु मला मनापासून वाटतं आहे की आपल्या प्रतिमा वहिनी आपल्याला सोडून गेलेल्याच नाही आहेत. तेव्हा आता लगेचच प्रिया मनामध्ये म्हणते की बिंडोक, उगाचच असलं काहीतरी फालतू सगळ्यांच्या मनामध्ये भरवूच नकोस. आम्ही असं प्लॅनिंग केलं आहे ना की सगळ्यांना खरंच वाटेल की ती फोटोतली बाई कायमची गेली आहे. तर तिथे आता नागराजला प्रताप लगेचच म्हणतो की हे बघ नागराज, आपल्यावरच्या या दोन्ही घरांवरती दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला आहे, परंतु आता आपल्या दोघांनाच पुढाकार घेऊन आता प्रतिमाच्या अंत्यविधीची तयारी ही करावी तर लागणारच आहे ना. तेव्हा आता नागराज रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की प्रताप, हे काय झालं रे? माझा दादा गेली 25 वर्ष जीवाच्या आकांताने एक दिवस असा गेला नाही की त्याने प्रतिमा वहिनीची आठवण काढली नाही. दररोज प्रतिमा वहिनीच्या जेवढ्या काही वस्तू होत्या त्या घेऊन त्यांच्याशी बोलत बसायचा. एक क्षणही तो प्रतिमा वहिनीशिवाय जगला नाही आणि आज अचानक ही अशी बातमी घरामध्ये पोहोचावी. तेव्हा आता प्रताप लगेच नागराजला म्हणतो की स्वतःला सावर, तूच असा खचून गेला तर रविराजांकडे कोण बघणार आहे? नागराज प्रियाने आता असं काही नाटक रचलेलं असतं की त्याचा परिणाम आता दोन्ही घरांवरती झालेला असतो. तर आता तिथे कल्पना घरातील सगळेच जण विचारत असतात की रविराज कुठे आहेत. तेव्हा आता नागराज सांगतो की दादा त्याच्या खोलीमध्ये आहे. प्रतिमा वहिनीच्या जेवढ्या काही वस्तू होत्या त्याने आत्तापर्यंत जपून ठेवलेल्या त्या सगळ्या वस्तू काढून तो रडतोय, प्रतिमा वहिनीशी बोलतोय. त्याची अवस्था खरंच सध्या तरी खूप वाईट आहे. तो खूप वाईट मनस्थितीतून जातो आहे. तेव्हा आता तिथे प्रताप कल्पना म्हणतात की आपण त्यांना लवकरात लवकर सावरूयात, परंतु तिथे आता प्रतिमेची बॉडी आणून तिच्या अंत्यविधीला सुरुवात करण्याचं ठरवलेलं असतं. तर इतक्यातच आता प्रतिमेच्या बॉडीवरती जे काही दागिने सापडलेले असतात ते दागिने पोलिसांनी आता रविराजांच्या ताब्यात दिलेले असतात. तर ते दागिने पाहता सुमनला अचानकपणे आठवतं की हे दागिने तर नागराज आणि प्रिया त्यांनी स्टोरूममधून काढलेलं त्या गाठोड्यामध्ये उचकताना प्रियाच्या हातात सापडले होते. आणि तिथे सुमन लगेचच म्हणते की थांबा. तर घरातील सर्वजण धक्क्याने आता सुमनकडे पाहत असतात. तर आता लगेच सुमन पुढे येते आणि म्हणते की ही बॉडी आपल्या प्रतिमा वहिनीची नाहीच आहे. तेव्हा आता लगेच प्रिया नागराजला म्हणते की ही तुमची बायको अशी अचानक काय मध्येच बडबडते, हिला लवकरात लवकर आवरा नाहीतर सगळा प्लॅन आपला फ्लॉप होऊन जाईल. तेव्हा आता बिंडोक असं म्हणत लगेचच नागराज तिथे सुमनकडे येतो आणि सुमनला म्हणतो, सुमन अगं काय करतेस तू? अंत्यविधीला आता सुरुवात होणार आहे. मला माहिती आहे की तुला प्रतिमा वहिनी गेल्याच्या मनस्थितीत या सगळ्या प्रकरणाचा तुला खूप त्रास होतो आहे. वेड्यासारखी काय बडबडतेस तू? तेव्हा आता सुमन सांगते की मी वेड्यासारखी अजिबात बडबडत नाही आहे हो, माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि हे बघा, हे दागिने बघा, तुम्हाला आठवतंय का? तुम्ही हे दागिने ज्या दिवशी मला तन्वीने सांगितलं होतं की प्रतिमा वहिनीच्या काही आठवणी तन्वीने पाहिलेल्या नाही आहेत आणि तुम्ही आणि तन्वीने बघा त्या दिवशी त्या स्टोरूममधून रविराज भाऊजीने जेवढ्या काही प्रतिमा वहिनीच्या आठवणी त्यांना त्रास देत होत्या त्या सगळ्या आठवणी तिथे जपून एका लाल गाठोड्यात ठेवल्या होत्या आणि त्या लाल गाठोड्यात हा हार होता. तो हार तन्वीने बाहेर काढल्यानंतर मी ओळखला होता
आणि आता सुद्धा हा हार तोच आहे. तेव्हा आता नागराज म्हणतो की हो अगं सुमन, मग तेच तर सांगतोय ना, या हारामुळे तर कळलं ना की आपल्या जी काही डेड बॉडी आहे ती प्रतिमा वहिनींचीच आहे. तेव्हा आता सुमन म्हणते की माझ्या सांगण्याचा अर्थ तुम्हा सगळ्यांना का कळत नाहीये? हा हार मागच्याच आठवड्यामध्ये मी आपल्या घरात पाहिला होता आणि हा हार अचानक काल लगेचच प्रतिमा वहिनीच्या डेड बॉडीवरती कसं जाऊ शकतो? तेव्हा आता सगळ्यांच्या मेंदू ट्यूब पेटते आणि सगळ्यांनाच विचार पडतो की सुमन म्हणते त्यात काही तथ्य आहे. तर लगेच अर्जुन म्हणतो की हो सुमन काकीचं म्हणणं बरोबर आहे. हा हार जर घरामध्ये असेल तर हा हार अचानकपणे त्या बॉडीवरती कसं काय पोहोचला? तर सुमन सांगते की हा हार गेली 25 वर्ष भाऊजींनी जपून ठेवला आहे. हा हार खूप वर्षापूर्वींचा आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो सुमन म्हणते तेच बरोबर आहे. कदाचित असे खूप सारे हार सुद्धा असू शकतात ना. हा हार कदाचित नागराज आणि तन्वीने आपल्या त्या लालगाठोड्यात परत टाकला असेल. हा वेगळ्याच कुठल्या तरी बाईची डेड बॉडी असेल. तेव्हा आता सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो आणि तिथे आता सुमनने मांडलेल्या एका प्रश्नामुळे आणि हाराच्या उघड केलेल्या सत्यामुळे ती बॉडी प्रतिमेची नाही आहे हे सगळं आता पटलेलं असतं आणि सगळेच आता या धक्क्यातून सावरलेले असतात. ज्या बेवारस बॉडीसाठी अंत्यविधीची तयारी करत होते ते सगळं आता काही थांबवण्यात आलेलं असतं. इतक्यातच अर्जुन म्हणतो की आपल्याला सिनियरला हे सगळं काही सांगावं लागेल डॅड. तो टेन्शनमध्ये असेल, तो या धक्क्यातून कसं सावरणार आहे? त्याला आपल्याला सांगितलं सत्य तर कळेल ना. तेव्हा आता अर्जुन लगेचच रूम उघडून रविराजकडे जातो. पाहतो तर रविराजांनी कानपट्टीवर आता बंदूक धरलेली असते. तिथे आता अर्जुन पटकन आता जाऊन रविराजांना सांगतो की सिनियर, अरे तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. जी बॉडी आपण प्रतिमा हत्याची समजून आणली होती ती बॉडी खरं तर प्रतिमा हत्याची नाहीच आहे. तेव्हा आता लगेचच रविराज कणपट्टीवरची गन बाजूला करतात आणि म्हणतात काय बोलतोस ज्युनियर? तेव्हा आता तिथे अर्जुन, प्रताप, घरातील सर्वच जण रविराजांना सांगतात की हो ही बॉडी आपल्या प्रतिमाची नाही आहे. रविराज, ही बॉडी कुठल्या तरी वेगळ्याच बाईची आहे, बेवारस बॉडी आहे आणि आपण आपली प्रतिमा समजून उगाचच रडत बसतो. तेव्हा आता रविराज सुद्धा धक्क्यातून सावरलेले असतात. तर आता अर्जुन ऐनवेळी पोहोचून त्याने रविराजांना वाचवलेलं असतं. तर सुमनमुळे नागराज प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर आता नागराज प्रियाचं हे केलेलं कारस्थान लवकरात लवकर उघडकीला येणार का? आणि जेव्हा रविराजांना सत्य समजणार तेव्हा रविराज आता त्या दोघांनाही भयानक शिक्षा देणार का? हे तर पाहणं खूपच मनोरंजक ठरणार.